नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, निर्जला एकादशी ही आहे 6 जून रोजी आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने या दिवशी तुम्हाला उपाय करायचे आहेत, हे आपण सगळी माहिती या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. निर्जला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे आणि या दिवशी तुम्ही जर काही नियम पथ्य जर पाळले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता जी आहे ती जास्त प्रमाणात बघायला भेटू शकते. तुमच्या घरात सतत जर आजारपण असेल, घरात खूप भांडणं असतील तर ते नकारात्मकता तुमच्या घरात जास्त भरलेली आहे, त्यामुळे हे घडत आहे. पण तुम्ही जर निर्जला एकादशी दिवशी हे जर काही उपाय केले, पथ्य पाळले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखशांती ही येणार आहे. तर मित्रांनो, निर्जला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी तुम्हाला रोजच्याप्रमाणे आपली नित्याची देवपूजा आहे ती करायची आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चुटकीभर हळद आहे ती टाकून तुम्हाला या दिवशी अंघोळ करायची आहे. एकादशी दिवशी हळदीचा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. या दिवशी तुम्हाला उंबरठ्यावरती देखील हळदीने स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. ते अत्यंत शुभ असताना या दिवशी असं जर केलं तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरी प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित कृपा ही तुमच्यावरती होत असते. तर निर्जला एकादशी दिवशी तुम्हाला रात्री तुळशीमध्ये एक पंती लावायची आहे आणि ही जी पंती आहे ती तुपाची तुम्हाला लावायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि 1 वेलची टाकायची आहे आणि तुम्हाला जी तुमची मनोकामना आहे ती माता तुळशीला तुम्हाला सांगायची आहे. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय असतात. भगवान विष्णू अन्नसुद्धा तुळशीशिवाय ग्रहण करत नाहीत. त्यामुळे या दिवशी तुळशीमध्ये तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामुळे तुमची हर एक मनोकामना पूर्ण होत असते. निर्जला एकादशी दिवशी तुम्हाला पाणी अन्न सेवन करायचं नसतं. या व्रताचं पूर्ण निर्जला उपवास राहून हे व्रत करायचं असतं. पण आजकाल कोणाला आजारपणामुळे जमतं नाही जमतं, त्यामुळे तुम्ही थोडंसं खाऊन हा उपवास करू शकता. पण या उपवासा दिवशी तुम्हाला खोटं बोलायचं नसतं, कोणावरती राग दाखवायचा नसतो, कोणाला कठोर शब्द पाळायचे नसतात. मन आणि वाणी आणि आपली कृती ही शुद्ध तुम्हाला ठेवायची असते. चालेल, पण हे जे आहेत उपाय किंवा हे जे नियम आहेत ते तुम्हाला काटेकोरपणे पाळायचे असतात. अन्न आणि पाण्याचा नियम तुम्ही नाही पाळला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला पलंगावर झोपायचं नाही. जमिनीवरती तुम्हाला झोपणं ह्या दिवशी शुभ आणि तपस्वी मानलं जातं. जे पहिले महामुनी तपस्वी होते ते सुद्धा जमिनीवरती झोपत असत. पण तुम्हाला कमरेचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही बेडवरती पलंगावरती झोपला तरीही चालेल. पण शक्यतो ज्यांचा उपवास असतो निर्जला एकादशीचा ते शक्यतो जमिनीवरती झोपत असतात. या दिवशी तुम्हाला तामसिक अन्न जे आहे लसूण, कांदा, मांस, मद्य याचं सेवन तुम्हाला करायचं नसतं. त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये नकारात्मकतेचा संचार जास्त प्रमाणात होतो आणि आपल्यावरती वाईट शक्ती ही लवकर आपल्यावरती हानी करत असते. तर निर्जला एकादशी ही हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाची आणि कठीण एकादशीपैकी एक मानली जाते. त्यामुळे जो कोणी ही एकादशी पार पाडतो ना, त्याला जीवनात कुठलीच संकट असू देत, कोणतंच त्याला अपयश हे बघायलासुद्धा मिळत नाही. ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला ही एकादशी येत असते. निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षात सर्व एकादशींचे पुण्य आपल्याला एकदम मिळत असते. म्हणजे तुम्ही जर वर्षामध्ये जेवढ्या पण एकादशी येतात त्या जर नाही केल्या, फक्त ही निर्जला एकादशीचं व्रत तुम्ही केलं तर तुम्हाला त्या साऱ्या एकादशी केलेल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. आणि निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते, मोक्ष मिळत असतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला निर्जला एकादशी दिवशी हे उपाय नक्की करायचे आहेत. खूप आशीर्वाद मिळत असतात. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याचे जे पाप आपल्याला लागलेले असते ते प्रामुख्याने आपले दूर होत असते. ही एकादशी खूप पुण्याची आहे. त्यामुळे या एकादशीला तुम्हाला नक्की उपवास करायचा आहे, दानधर्म करायचा आहे आणि भगवान विष्णूंची, विठ्ठलाची पूजा तुम्हाला या दिवशी नक्की करायची आहे. तर या दिवशी तुळशी मातेमध्ये देखील तुम्हाला तुपाचा दिवा या दिवशी लावायचा आहे, कारण तूप ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णू हे अन्न देखील ग्रहण करत नाही. त्यामुळे तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीसाठी या दिवशी तुम्हाला नक्की लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. तर असा उपाय तुम्हाला एकादशी दिवशी नक्की करायचा आहे. धन्यवाद.